नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, भावाने जबरदस्ती करून जर बहिणींकडनं हक्कसोड करून घेतलं असेल तर काय करायचं? आता हे जे हक्कसोड प्रकरण झालेलं आहे ते कसं झालेलं आहे त्याच्यावर आपण काय करायचं याचं अवलंबून आहे. सर्वसाधारणतः यामध्ये दोन पद्धती वापरल्या जाऊ शकतात. एक म्हणजे तुमच्याकडनं अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, तोंडी वर्दी, तोंडी अर्ज किंवा अनोंदणीकृत करार वगैरे करून घेतात. त्या कराराचा फेरफार करतात आणि मग त्या फेरफाराच्या आधारे 7/12मधलं नाव कमी करतात. असं जर झालं असेल तर तुम्हाला महसूल न्यायालय आणि महसूल कार्यालयांच्या पातळीवरच या प्रकरणाचा निपटारा करता येईल. कारण कोणताही कागद तुम्ही जर कोणत्याही दबावाखाली केलेला असेल तर त्या एकाच कारणास्तव तो कागद किंवा तो करार आणि त्याच्या अनुषंगाने झालेल्या सगळ्या गोष्टी रद्दबातल करता येऊ शकतात. मात्र असा जर फेरफार झाला असेल आणि त्याच्या अनुषंगाने नाव कमी झालं असेल तर त्या फेरफाराला आपल्याला आव्हान द्यायला लागेल. आता फेरफाराला आव्हान द्यायचं म्हणजे प्रांत अर्थात SDOकडे रितसर RTS अपील दाखल करण्याशिवाय आपल्याला काहीही पर्याय नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला असं कळेल तेव्हा ताबडतोब त्या फेरफाराला आव्हान देणारा अपील तुम्ही दाखल केलं पाहिजे. दुसरी एक शक्यता अशी आहे की तुमच्याकडनं रितसर नोंदणीकृत हक्कसोड पत्र करून घेतलं असेल. आता याला सुद्धा तोच नियम लागू आहे. कोणताही करार मग तो दबावाखाली जर केलेला असेल तर तो कायदेशीर ठरत नाही. त्याला आव्हान देऊन आपण तो रद्द करून घेऊ शकतो. मात्र चुकीचा असो किंवा बरोबर असो, एकदा एखाद्या कराराची नोंदणी झाली की आपल्याला त्याच्या विरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यावाचून काहीही पर्याय नाही. म्हणून जेव्हा तुमच्याकडनं एखाद्या दबावाखाली करार करून घेतला जातो आणि जेव्हा तुम्ही त्या दबावातनं बाहेर पडाल तेव्हा ताबडतोब त्या कराराला आव्हान देणारा दावा सक्षम दिवाणी न्यायालयात दाखल करा, जेणेकरून त्या कराराला आव्हान देऊन तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दूर होऊ शकेल. पुढचा प्रश्न आहे, युक्तिवाद म्हणजे काय? आता युक्तिवाद, ज्याला इंग्लिशमध्ये आर्ग्युमेंट असं म्हणतात, हे सर्वसाधारणतः विविध दाव्यांमध्ये विविध टप्प्यांवर केला जातो. अगदी साध्या बोलीभाषेत सांगायचं झालं तर युक्तिवाद किंवा आर्ग्युमेंट म्हणजे जेव्हा तुमच्या वतीने तुमचा वकील तोंडी तिथे बोलतो किंवा तोंडी निवेदन देतो त्याला म्हणतात युक्तिवाद. प्रत्येक महत्त्वाच्या अर्जाकरता, प्रत्येक पुराव्याकरता आणि दाव्याच्या अंतिम निकालाकरता हा युक्तिवाद करणं आवश्यक असतं. सर्वसाधारणतः अर्जाकरताचा युक्तिवाद हा छोटासा असतो, तर मुख्य दाव्याचा शेवटचा युक्तिवाद जो असतो तो दाव्याच्या आकाराप्रमाणेच बऱ्यापैकी मोठा होऊ शकतो. आता हा तोंडी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाला काय लगेच त्याच्यावर आदेश करायला वेळ मिळतो असं नाही. बरं, न्यायाधीश जरी असला तरी शेवटी तो माणूसच आहे. त्याच्यासमोर आलेल्या सगळ्या प्रकरणांमधल्या, सगळ्या युक्तिवादांमधले सगळे बारीक सारीक मुद्दे त्याच्या लक्षात राहतील ही अपेक्षा आपण करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही किंवा तुमचा वकील लेखी युक्तिवाद करेल तेव्हा तो लेखी युक्तिवाद संपल्यानंतर तुमच्या युक्तिवादामधले मुख्य मुद्दे किंवा मुख्य मुद्द्यांचा एक मसुदा आपण लेखी युक्तिवादाचे मुद्दे म्हणून न्यायालयात दाखल करावा. कारण तुमचा तोंडी युक्तिवाद जसाच्या तसा त्याच्या लक्षात राहीलच असं नाही. पण जेव्हा केव्हा तुम्ही युक्तिवाद केलेल्या अर्जावर किंवा दाव्यावर निकाल करायला तो न्यायाधीश बसेल तेव्हा त्याला जर गरज पडली तर तुमच्या युक्तिवादाचे लेखी मुद्दे त्याच्यासमोर असतील ज्याचा तुम्हाला तुमच्या प्रकरणामध्ये निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी जेव्हा जेव्हा काहीसे महत्त्वाचे असे युक्तिवाद करतो तेव्हा त्या युक्तिवाद झाल्यानंतर म्हणजे तोंडी युक्तिवाद संपला की त्या तोंडी युक्तिवादाचं थोडक्यात सार किंवा थोडक्यात मुद्दे मी न्यायालयात नेहमी दाखल करतो आणि त्याचा किमान मला तरी नेहमी फायदा झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वाटपाचा दावा असताना मालमत्तेची विक्री होऊ शकते का? होऊ शकते. वाटपाचा दावा असेल किंवा कोणताही दावा असेल, पण त्या दाव्याअंतर्गत त्या दाव्याचा विषय असलेल्या मालमत्तेच्या विक्रीवर किंवा हस्तांतरणावर जर मनाई हुकूम अर्थात स्टे ऑर्डर नसेल तर अशा मालमत्तेच्या विक्रीला कोणतंही कायदेशीर बंधन
किंवा अडचण नाही. मात्र इथेच आपल्याला लीज पेंडन्स हे तत्वसुद्धा लक्षात घ्यायला लागतं. जेव्हा एखाद्या मालमत्तेसंदर्भात दावा चालू असतो आणि तो दावा प्रलंबित असताना त्या मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण होत असेल तर अशी विक्री किंवा हस्तांतरण हे त्या दाव्याच्या अंतिम निकालाच्या अधीन असतं. म्हणजे जर त्या दाव्याचा निकाल त्या हस्तांतरणाच्या बाजूने लागला तर प्रश्न नाही, पण जर त्या दाव्याचा निकाल त्या हस्तांतरणाच्या विरोधात लागला तर ती विक्री किंवा ते हस्तांतरण हे कायदेशीर कचाट्यात सापडू शकतं. शिवाय दावा चालू असताना एखाद्या प्रतिवादीने त्या मालमत्तेची विक्री केली हे तुम्ही त्याच्या विरोधात सुद्धा तोंडी युक्तिवादात म्हणा किंवा तुमच्या लेखी निवेदनात म्हणा मुद्दा म्हणून मांडू शकता. त्याचा उपयोग होईलच असं नाही, पण प्रत्येक प्रकरणाच्या एकंदर परिस्थितीच्या अनुषंगाने काही वेळेला या मुद्द्यांचा उपयोग होतो असा माझा अनुभव आहेच. धन्यवाद.